नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हगवणेंच्या वकिलांचा कोर्टात अजब युक्तिवाद. वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न. वैष्णवीच्या पती, सासू आणि नणदेला 1 दिवसाची कोठडी, तर सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी. राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना जामीन मंजूर. राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याप्रकरणी सुनावली होती कोठडी. 25,000च्या जात मुचलक्यावर सुटका. हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचं पोलिसांवर खापर. छळाच्या तक्रारीवर 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं नसल्याची माहिती. चौकशी करण्याची गृह विभागाकडे माहिती. सावरकरांविषयी अपशब्द वापरल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडेंची धमकी. तर कार्यकर्त्याची भाषा ही पक्षाची भूमिका नाही, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण. राहुल गांधींना धमकीनंतर काँग्रेसमध्ये संताप. धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, हर्षवर्धन सकपाळांनी ठणकावलं. राहुल गांधींना हात तर लावून दाखवा, यशोमती ठाकूरही कडाडल्या. लातूर आणि अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे अतोनात नुकसान. टोमॅटो, कांदा पिकांना फटका. राज्यभरात 24 तास झालेल्या पावसामुळे 24 तारखेपासून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू. मध्य मुंबईतील वरळी भुयारी मेट्रो स्थानकाला गळती. 2च दिवसांपूर्वी आचार्य अत्रे स्थानकात झाली होती प्रचंड गळती. भिवंडीमध्ये तासाभरापासून जोरदार पाऊस. भाजी मार्केटसह 3 बत्ती परिसरात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200वर. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. राज्यात 325 पैकी 316 रुग्ण एकट्या मुंबईत. कल्याण डोंबिवलीत 2घांचा मृत्यू. खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 2,07,000 कोटी रुपयांची तरतूद. धाराशिवच्या नळदुर्गमध्ये गाठली क्रौर्याची परिसीमा. वडिलांना चाकू दाखवणाऱ्यावर कोयत्यानं 17 वेळा वार करून निर्घृण हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा अपघात. भरधाव कारची दुचाकी स्वाराला धडक. महावितरणचा पोलही वाकला. अपघात नमस्कार, मी दीपक कोळसुले. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत सविस्तर आढावा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरात